गोरेगावच्या त्या सोसायटीत महेशचे कुटुंब राहायला आले, तेव्हा बाकीची सर्व कुटुंबे राहायला येऊन 1 वर्ष झाले होते. त्यांच्या घरात तो एकुलता एक असला तरी तो पूर्वी राहणाऱ्या लालबागच्या त्यांच्या चाळीत प्रत्येक घरात मुलांबाळांचा फौजफाटा होता. तर इथे गोरेगावच्या मात्र प्रत्येक घरी एखादं दुसरं मूल होते. दुसरी मजा त्याला वाटली होती. इथे राहणाऱ्या कुटुंबात त्यांच्या वयाची मुलेच नव्हती. होती ती अगदी कच्ची लिंबू किंवा मोठ्या वयाची कॉलेजात जाणारी अशी होती. तेव्हा त्यांच्या वयाच्या मुली मात्र भरपूर होत्या. काही घरात तर 2-2. त्यामुळे सुरुवातीला त्यांची पंचायत झाली ती खेळायचे कोणाशी तो 6वीच्या त्या उन्हाळीत सुट्टीत सुरुवातीला 1-2 दिवस त्याने घरात बसून काढले. गॅलरीत उभे राहून तो खाली खेळणाऱ्या बहुसंख्य मुलींचा दंगा पाहत होता. एक शर्ट पॅन्ट घातलेली बॉयकट केसाची मुलगी त्या खेळणाऱ्या मुलाची लीडर होती व सर्व मुली व काही लिंबू-टिंबू मुले खेळत होते. खालून येणाऱ्या गोंधळात एक नाव अंजू त्याला खूप वेळा ऐकू आले. बहुधा त्या मुलीचे असावे. ती महेशला त्यांचा खेळ बघताना 2 दिवस बघत होती. तिने शेवटी एका छोट्या मुलाला त्या खाली बोलवायला त्यांच्या घरी पाठवले. शर्ट पॅन्ट घालून उलटी बेसबॉय कॅप घातलेली अंजू त्याला हमपाच त्या वेळी टीव्हीवर गाजलेल्या मालिकेतील त्या टॉप बॉय मुलीची महेशला आठवण आली. तशी 12 वर्षाची अंजू दिसायला 4 चौघात उठून दिसेन अशीच होती. तिच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा उंच होती ती. शाळेत तो खो-खो पटू असलेली अंजू कोणावरही छाप पाडून त्यांचा तिचे म्हणणे पटवून देईन अशा तिच्यात नेतृत्व गुण असलेली होती. महेश तर तिच्या व्यक्तिमत्त्वावर फार फिदा होता. विशेष त्यांचे खास ट्युशनमध्ये बोललेले काही भिडू महेशला जाम आवडले व कोणीही न सांगता अंजूला त्याने आपली लीडर म्हणून मान्य करून टाकले. त्यांच्या लालबागच्या चाळीत मुले-मुली एकत्र खेळायची, पण जास्त मुलेच असत. इथे त्याउलट परिस्थिती होती. तरी महेश खुश होता. त्या दिवसापासून महेश सर्वात छान मिसळला. अंजू 7वी पासून होऊन 8वीत गेली होती. बाकीच्या मुली साधारण त्यांच्याच वयाच्या होत्या. बाकीच्या मुली 1ली-2रीत होती. अंजू कितीही टॉप बॉय असली तरी महेशची तिचे छान जमले. ती त्याच्याच मजल्यावरच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहत होती. ती त्यांच्याशी कधीही भांडली नाही. उलट त्यांच्या खेळात अंजूने त्याला अगदी छान सामील करून घेतले. त्या सुट्टीत दुपारी उन्हाळ्याच्या वेळी त्यांचे कोणाच्या तरी घरी पत्ते किंवा कॅरम चालले. संध्याकाळी लपंडाव, डब्बा, येस-पॅन्स किंवा लगोरी, खो-खो. कधी-कधी महेशला त्यांच्या मुलींच्या खेळांचा कंटाळा आला तर त्या मुली अंजू त्यांच्यासाठी सगळ्यांना क्रिकेटही खेळायला लावे. महेश त्या सोसायटीत सर्व मुलांत कधी मिसळून गेला हे त्यालाही कळले नाही. महेशकडे जोकचा मोठा स्टॉक व पत्त्याचा जादूच्या अनेक ट्रिक्स होत्या. त्यामुळे 1-2 दिवसात महेश अंजू इतका त्यांना हवासा वाटावासा लागला. विशेष म्हणजे महेशने त्यांचा शिकवलेला टेनिसचा खेळ तर सगळ्यांना गँगला खूपच आवडला होता. अंजू त्यांच्यात खो-खो साठी मिसळून येत नव्हती. त्या सुट्टीत अंजूने त्या सोसायटीचा घुमाकूळ घातला. सुट्टी संपली तरी त्यांचा दररोज खाली दंगा चाले. महेश अभ्यासात तर खूपच हुशार असल्यामुळे सगळी गँग त्यांच्या डिफिकल्टी विचारायला त्यांच्या हक्काने जात. अंजू 1 वर्ष त्याच्या पुढे होती तरी गणित व शास्त्राच्या तिच्या अनेक शंका महेश सहज सोडू देई. त्यांच्या मदतीने अंजूचे हे दोन्ही अत्यंत नावडते विषय त्याला चक्क समजायला लागले व म्हणून आवडायला लागले. 10वीत गेलेल्या अंजूला त्याने अभ्यासात असलेले काही फंडे सांगितले. इतर मदत केली की तिला 10वीत फक्त 75% मार्क्स मिळाले. अंजूला त्यांनी खूप मदत केली म्हणून एवढे मार्क मिळाले त्यांनी सांगितले. रिझल्ट लागले तेव्हा ती पुढे घ्यायला आली तेव्हा नेमके महेशचे आई-बाबा बाहेर गेले होते. तिने महेशला पेढा दिला
पण महेश तिला आधी चक्क त्याला नमस्कार घालायला लावला. शेवटी तिचा तो गुरु होता ना. महेश, तुला मी काही गुरुदक्षिणा देऊ भिडू? अचानक अंजूने तिला खास स्टाईलने विचारले. फक्त मला नमस्कार कर भिडू. महेशने मुद्दाम वात्रट उत्तर दिले. स्टॅच्यू. अचानक अंजूने त्याच्याकडे 2 बोटे दाखवून त्याला पुतळा बनवला. ती त्याच्यासमोर उभी राहिली त्यावेळी तिच्यापेक्षा ती 2 इंच तरी उंच होती. 2 इंच उंच होती ती अंजू महेशच्या पेक्षा. तिने वाकून त्यांच्या दोन्ही गालाची छान चूक आवाज येईल असा इतका कचकून ओला किस घेतला. तिने त्याला टॅटू केले नसते तरीही तो तिच्या त्या अनोख्या गुरुदर्शनाचा तितकाच समजूत झाला असता. कॉलेजात कॉमर्स झाकायला गेल्यावर अंजू जरा गंभीर झाल्यासारखी महेशला वाटे. ती त्याच्याकडे त्यांचे लक्ष नसताना हल्लीटाक लावून बघत असते असा महेशला संशय होता. पण त्याने तिला काहीच विचारले नाही. तसा तोही हल्ली त्यांच्या 10वीतल्या तयारीत मग्न होता. त्यामुळे त्याने या गोष्टीचा फारसा विचार केला नाही. त्यांचा संध्याकाळचा निर्णय नियमित खेळात अंजू असे व तोही नसे. त्यामुळे बाकीच्या मुली जरा मोठी मुले खेळत पण त्यांच्या भिडू, अंजू व महेशशिवाय त्यात मजा राहिली नाही. एखाद्या रविवारी महेश खेळायला उतरला तर अंजूही येई परत. त्यांच्या सोसायटीच्या आवारात त्यांच्या गँगचे धमाल गेम रंगत. मधून मधून अंजू त्याला तिच्या मॅथमॅटिक्सच्या टिप्ससाठी विचारायला येई. आजूबाजूला कोणी नसले तरी त्याचा स्टॅच्यू करून ती वर दोन्ही गालांचे किस घेत असे. तिच्या त्या गुरुदर्शनाच्या या प्रतिभाने महेशच्या छातीत जोरजोराने धडधडे पण त्यावर येऊ लागले त्याला. अधूनमधून त्याने कधी जास्त विचार केला नाही. भरभराट दिवस जात होते. हा म्हणत महेशला गोरेगावात राहायला येऊन 6 वर्षे झाले. 12वी नंतर महेशला पिल्लातीच्या कॉलेजला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली व तो तिथे केमिकल इंजिनिअरिंग बनवायला गेला. त्या वर्षी सोसायटीच्या त्यांच्या गँगमधल्या बाकीच्या बहुतेक मुली 10वीला किंवा 12वीला बसत होत्या. अंजू SY BComला होती. त्यामुळे त्या वर्षी दिवाळीत सुट्टी सगळी घरी गेले होते. त्याने त्या मुलीला अंजूला विचारले. या आपापल्या शाळेत क्लासमधल्या अभ्यासात दंग होत्या. महेश पिल्लाहून सुट्टीत आला त्यावेळी तो इतका होमसिक झाला होता व अभ्यासाने थकला होता की घरी आल्यावर 4 दिवस फक्त झोपायचा त्यात बेत होता. इतका तो अभ्यासात व पिल्लांच्या हॉस्टेलला जीवनाला पकला होता. पण एकच दिवस भरपूर झोप काढल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला झोप येईना. गॅलरीत उभा राहून तो समोरचा रस्ता पाहत होता. अचानक त्याला कॉलेजमधून येणारी अंजू गेटमधून शिरताना दिसली. अंजू गेटमधून तो लगेच खाली आला. तिला भेटला. तिला बोलू लागला. अंजूवर पाहिले. त्यांनी नजरानजर होताच त्याने त्याला जोरात हात लावून हाय केले. धावतच ती वर आली. तिने डोअर लेबल वाजवायच्या आधी महेशने दार उघडले व अंजू आत घरात आली. अंजूने आई बाबा नोकरीला जातात. तिची आई गेल्या वर्षी वारली. तेव्हापासून दुपारी कॉलेजमधून आल्यावर दिवसभर ती एकटीच असते. तिची आई दिवसातून जमेल तेव्हा लेकीला तिच्या मोबाईलवर फोन करून चौकशी करते. खरं तर तेवढ्याच साठी तिला यंदा मोबाईल घेऊन दिला होता तिच्या आईने. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.